मुंबईत पत्रकार आणि कॅमेरामनसाठी स्वतंत्र ॲम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात आली आहे. वेगवान ब्रेकिंग न्यूज कव्हर करताना अपघात, दुखापत किंवा अचानक तब्येत बिघडल्यास तात्काळ मदत मिळावी या उद्देशाने ही सेवा सुरू करण्यात आली आहे. नवी मुंबईतील RBG फाउंडेशन आणि टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या उपक्रमाचे लोकार्पण मुंबईत विधान भवनाच्या आवारात पार पडले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सेवेला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. उद्घाटन सोहळ्याला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, रोजगार हमी योजनेचे मंत्री भरत गोगावले, RBG फाउंडेशन अध्यक्ष मधुरा गेठे, टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष उदय जाधव, सदस्य मनश्री पाठक, पंकज दळवी, कार्यकारिणी सदस्य मनाली गायकवाड, राजेश सापळे, अनिल सौंदंडे तसेच असोसिएशन पदाधिकारी उपस्थित होते. या उपक्रमाला लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांचीही साथ लाभली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पत्रकार अनेकदा अतिशय संवेदनशील ठिकाणी कव्हरेज करतात. अशा वेळी अपघाताचा धोका असतो. पत्रकारांसाठी हक्काची सेवा उपलब्ध करून देणारा हा उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी उपायांची गरज आहे. ॲम्ब्युलन्स सेवा सुरू झाली हे चांगले असले तरी तिची गरज पडू नये हीच अपेक्षा. RBG फाउंडेशनच्या अध्यक्ष मधुरा गेठे यांनी सांगितले की सुरुवातीला 2 ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यात आल्या असून पुढील टप्प्यात पत्रकारांसाठी हेल्थ कार्ड उपक्रमही राबवण्यात येणार आहे. या माध्यमातून पत्रकार आणि कॅमेरामॅन यांना गरज पडल्यास तात्काळ वैद्यकीय मदत मिळणार आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी रोकटोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.